ऐका ना. नमस्कार, मी श्रीराम मुंडे. मी ज्ञानराधा बँकेचा ठेवीदार असून माझ्या कुटुंबातील एकूण जवळपास 4 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट स्वरूपामध्ये या ज्ञानराधा बँकेमध्ये मल्टीस्टेट संस्थेमध्ये ठेवलेले. ज्ञानराधा बँक बंद झाल्यापासून बँकेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे आणि अर्चना कुटे या दोघांनाही मी संपर्क साधला. त्यांच्यासोबत माझ्या 3-4 वेळा बैठका झाल्या. बैठकामध्ये त्यांनी मला सांगितलं की मी 2 दिवसात 4 तुम्हाला पैशाची व्यवस्था लावतो, परंतु आजपर्यंत त्यांनी कसल्याही प्रकारच्या पैशाची व्यवस्था केलेली नाही. एकही रुपया त्यांनी आजपर्यंत दिलेला नाही. आणि उलट पाहता त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, जवळपास 300 लोकांना त्यांनी RTGS स्वरूपात, नगदी स्वरूपात त्यांनी पैसे दिले. परंतु जाणीवपूर्वक मी ओबीसी समाजाचा ठेवीदार असल्यामुळं जाणीवपूर्वक ओबीसीवर अन्याय करण्याच्या दृष्टीनं त्यांनी मला अद्यापर्यंत 1 रुपया दिला नाही. तसेच इतर कोणत्याही ओबीसीच्या ठेवीदारांना आणि लहान छोट्या छोट्या जातीच्या ठेवीदारांना सुद्धा त्यांनी 1 रुपया दिलेला नाही. मला वास्तविक पाहता 15 तारखेला तुमची रक्कम 50% रक्कम देतो म्हणून मला सांगण्यात आलं. 15 तारखेला मी त्यांना कॉल केले, त्यांनी माझे कॉल घेतले नाही. 16 तारखेला त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी सांगितलं की आता 20 तारखेला तुमची रक्कम देऊ. 20 तारखेपर्यंत आम्ही थांबलो. पुन्हा कॉन्टॅक्ट केला, पण त्यांनी आमचा कॉन्टॅक्ट होऊ दिला नाही किंवा आमचे फोन रिसिव्ह केले नाहीत. आणि जरी त्या दुर्गा मॅडम आणि कोण दुसरे त्यांचे कर्मचारी फोन रिसिव्ह करतात, त्यांना बोलत ते सांगतात की आम्ही निरोप देऊ, उद्या या, सकाळी या, आपण नंतर चर्चा करू. आणि असं सगळं झाल्यानंतर मला काल 5:51 यांच्या अर्चना कुटे मॅडमच्या ज्या पी आहेत दुर्गा मॅडम, त्या दुर्गा मॅडमनी मला स्वतः फोन केला आणि फोन करून मला सांगितलं उद्या सकाळी 11 वाजता या, मॅडमनी तुम्हाला 20 लाख रुपये देण्यासाठी बोलवलेलं आहे. मी आज सकाळी 11च्या ऐवजी 10 वाजल्यापासून मी येऊन बसलो. इथं बसलो असताना मी वातावरण पाहिलं, अनेक ठेवीदार इथं बसलेले होते, परंतु एक महिला होत्या, त्या महिला 2 दिवस इथं मुक्कामी होत्या. त्यांनाही त्यांनी कुठल्या प्रकारचं काही दाद दिली नाही. उलट त्या महिलेला त्या वॉचमनने धक्का मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मी आल्यानंतर मी इथं त्यांच्या मॅनेजरला वगैरे बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आतमध्ये मॅडमला, कुटे मॅडमला संपर्क केला. श्रीराम मुंडे त्यांना सांगितलं. मी इथं बसलेलो असताना त्यांनी कॅबिनला बसवलं आणि कॅबिनला बसलेलो असताना अचानक गाडीमध्ये बसून निघून गेल्या. आणि नंतर मी कॉन्टॅक्ट करतो म्हणले मॅडम निघून गेल्या. म्हणजे असं फसवणूक करण्याचं काम हा कुटे ग्रुप करीत आहे. आणि आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, 30 तारखेला येतील, 8 तारखेला येतील, 15 तारखेला येतील, ह्या सगळ्या ते माझ्या माहितीप्रमाणे भूल थापा सांगतायत. आणि माझी तरी आज प्रामाणिकपणे आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण ठेवीदारांनी कुठल्याही त्यांच्या विश्वासाला बळी पडू नये. एक दिवस असे जर ते आपला खोटं बोलून त्यांचा व्हिसा मिळण्यासाठी प्रयत्न चालू असेल, कदाचित बाहेर देशात त्यांना व्हिसा मिळाला तर ते देश सोडून सुद्धा जाऊ शकतात आणि आपल्या ठेवीला लाखो कोट्यवधी रुपयांच्या ठेवीला चुना लावण्याचा ते काम करू शकतात. म्हणून ठेवीदारांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे, उद्यापासून प्रत्येक ठेवीदारांनी या कुटे ग्रुपच्या रेसिडेन्सीच्या ऑफिसला येऊन आपलं ठिय्या आंदोलन करून आपले पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत इथून त्यांनी हलू नये अशी मी विनंती करतो. आणि कुटेंना माझ्या एक इशारा देतो, यापुढं म्हणजे आता तुम्ही पैसे जर नाही दिले तर तुम्ही ठेवीदारांचा अंत पाहू नका. ठेवीदार तुमचा विश्वास देऊ बी शकतो आणि ठेवीदार तुमचा विश्वास घेऊ बी शकतो. आणि ठेवीदार एकदा संतापला तर तो काय करू शकतो हे तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक सांगायचं राहिलं, तुम्हाला वाटत असेल तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे तुम्हाला लोकांच्या ठेवी बुडवता येतील, तर कुटे साहेब आणि कुटे मॅडम तुमचा गोड गैरसमज आहे. तुम्हाला 1ही रुपया कोणाचा ठेवता येणार नाही, चुकवता येणार नाही. तुम्हाला प्रत्येक माणसाच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आपल्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. ते पैसा तुम्हाला दिल्याशिवाय माफी मिळणार नाही आणि तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही. एवढं पाप तुम्ही कुठं फेडणार आहे असं सुद्धा मला तुम्हाला विचारायचंय. आणि लवकरात लवकर तुम्ही पैसे द्यावेत असे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. अन्यथा ठेवीदारांचा अंत अतिशय वाईट होईल असाही तुम्हाला मी इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.